नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आराव पण उठलेला आहे. वाजलेत सकाळचे 4 आणि तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा ऑफिसचा आपला लास्ट डे. ठीक आहे, तर आजचा दिवस कसा असतो म्हटलं, चला शेवटचा दिवस आहे ऑफिसचा, ब्लॉगमध्ये नक्की घ्यायला पाहिजे नाही का, आठवण म्हणून. तर आता टिफिन वगैरे सगळं रेडी करून झालेलं आहे नीताचं. मस्तपैकी आज शेवटचा दिवस आहे नीताचा लवकर उठायचा. नीता कसं वाटतं? खूप आनंद होतोय की आज लास्ट आहे. सकाळी पहाटे 3:30 वाजता उठण्याचा. नीताला लई कंटाळा यायचा, काय सांगू तुम्हाला. सकाळी पहाटे 3:30ला उठत होती डेली, आणि इवन ज्यावेळेस प्रेग्नेंट पण होती त्यावेळेस पण उठायची ना. हो, 9 महिनेपर्यंत उठली. त्याच्यानंतर आत्ता पण उठली. मग मध्ये मम्मी आलेली तेव्हा मम्मीने, तुम्हाला तर माहितीच आहे आपला सीन काय. आणि हा बघा, हा पण उठतो म्हणजे याला काही काम असतं का सकाळी उठायला तरी उठतो. हा पण 3:30 वाजता उठलाय बरोबर. आणि मी उठतो 4:10ला. असा ओरडतो 3:30 नंतर, ही उठल्यानंतर. मी बोललो माझी पण 3:30ला बेल लाव. आता आजच्या या शेवटच्या दिवस आहे म्हटलं तर लावली नाही. पप्पाला बाय करत नाही ना वाच. तर गाईज थोड्या वेळानंतर भेटू. आता कॅब ड्रायव्हर तर आपल्याला म्हणजे कॅब आलेलीच आहे, खाली थांबलेला आहे, मित्र आहे म्हणजे जोडीदार बनला आहे आपला पण चांगला. तर आता त्यांचा फोन आलेला, त्यांना बोललो ठीक आहे येतोय म्हणून. असं आरव बघा, आरव काय स्माइल स्माइल. तर आता मस्ती वाढली त्याची. खूप दिवसानंतर तुमची भेट झाली असेल आरवसोबत. मस्ती वाढली त्याची आता. आणि बघू आजचा दिवस कसा असतो काय नाही. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर चला भेटू थोड्या वेळानंतर खाली गेल्यावर. अरे काय बेटा काय? पप्पाला म्हणत कसं वाटतं तुम्हाला आज लास्ट डे का तुमचा. हे बघा असं मस्ती करायला लागलाय. स्वतःला तुम्ही पाहू शकता इथे केवढं नख मारलं. हे बघा, दाखव. हे बघा, एक्झॅक्ट डोळ्याजवळच नख मारलाय त्याने स्वतःच्या याला. काय बोलायचं तुला, पप्पाला काही रिव्ह्यू द्यायची तुला काय? बघतोय पप्पाला. चल बाय बाय कर. जा पप्पा म्हणा, व्यवस्थित जावं म्हणा. खाली उतरलोय बिल्डिंगच्या. इथं देवाचं मंदिर आहे, गणपती बाप्पाची जय. तर असं दर्शन घेतो सकाळी डेली पहाटे पहाटे देवाचं, आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया नाही का. बाहेर नशीब आज पाऊस पण बंद आहे मित्रांनो. नशीब चांगलं आहे आपलं. नाहीतर डेली सकाळी ना पहाटे पहाटे एवढा पाऊस, अरे काय सांगू तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, आपली बघा बसलोय कॅबमध्ये मित्रांनो. प्रशांत भाऊ आहेत सोबतीला. खूप दिवसानंतर भेट झाली प्रशांत भाऊ सोबत तुमची. तर आजचा शेवटचा दिवस आहे प्रशांत भाऊ. पार्टी आहे. हां, तर नंतर भेटणं होईल आपलं, पण खूप दिवसानंतर होईल आता. भेटू आपण. हो, तर नेहमी सकाळी मॉर्निंगला प्रशांत दादा असायची मला कॅबला, म्हणून काही टेन्शन नव्हतं. 5-10 मिनटं लेट सब चल रहा था. खाली आलोय आता. ऑफिस 7:30 वाजलेत. ऑफिसमध्ये मग खाली येऊन आम्ही चहा घेतो. 1 नंबर टेस्टी चहा भेटतो इथे, म्हणजे सध्या 15-20 दिवसापासून घेतोय मी. ठीक आहे. तर सोबत आहे सलोनी, क्षितिज आहे. नेहमी आम्ही येतो
चला चहा वगैरे घेऊया. यायला येतो मित्रांनो, मस्त एक नंबर खावगली म्हणून म्हणतात इथे, आणि खूप गर्दी असते. आता थोड्या वेळात अजून गर्दी वाढणार इथे. हा स्टेशन आहे बाजूला, वाशी स्टेशन. छान एक नंबर टेस्टी चाय. पण चाय आम्ही पाठीमागे पितो. इकडं आम्ही आता बिस्किट घ्यायला जातो. नेहमी आमचा हाच आहे विषय, बिस्किट तिथं भेटत नाही, इकडं चालत यायला लागतं जरा. आणि त्याच्यानंतर आपल्याला चहा वगैरे घेतो, चहासोबत बिस्किट वगैरे. असा असतो दिवस पूर्ण ऑफिसचा. मैडम बिस्किट दो ना, बिस्किट. सलोनी ने न्यू बिजनेस स्टार्ट किया, अगर किसी को बिस्किट वगैरह कुछ लगा तो आने का इधर ले. कौन सा? वो हाइड एंड सीक. हाँ हाँ. और कंपनी का कोई एम्प्लॉय है तो कुछ डिस्काउंट वगैरह मिलेगा कि नहीं? मिलेगा. हाँ, मानी को कुछ डिस्काउंट मिलेगा. चाय एक नंबर है भाई इथे. भर के दो भाई इन लोग को. भाई ने भर के दिया. सलोनी ने बोला ना, क्या होगा. चहा पिऊन झाला मित्रांनो मस्तपैकी त्यांचा पण आपला पण. आता इथून आता परत वरती जायला काम 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 करा. आपल्याला एवढं काम नाही आता, शेवटचा दिवस आहे म्हणून लाड प्यार, समझ रहे हो ना. हाँ, आज भाई मेरा जा रहा है कंपनी छोड़ के. हाँ भाई एक ही चीज़ बोलूँगा, याद करते रहना हमेशा. क्या और बात है. कभी आएगा तो मिलना. अरे बाकी आगे के लाइफ के लिए ऑल द बेस्ट ब्रो. बुलाया उन्हें जाता है जो अपने नहीं होते, समझा. नहीं हो तो ऐसा ही मानते हैं. मित्रांनो आता वाजले 2:30. आपला जाण्याचा वेळ झाला आहे. सगळ्यांचा रामराम घेतला, नमस्कार केला सगळ्यांना थँक्यू माझ्याकडून. आणि आपला अजय भाऊ आता ब्लॉगमध्ये आहेत आपले, राहुल दादा. अजय भाऊ नमस्कार. अजयला तर तुम्ही ओळखतच असणार, नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये असायचाच, ऑफिसमधच्या ब्लॉगमध्ये. कोमलला बोल राहुल. अजय बोल. कोमलला मी आधीपासून ओळखतो. कोमल ही अतिशय अविस्मरणीय अशी पर्सनॅलिटी आहे. क्या बात आहे. कोमलला मी नेहमी लक्षात ठेवेल आणि कोमलला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मेरे भाई. लाईट करा, लाईक, कमेंट, सबस्क्राईब. क्या बात. राहुल भाई. कोमलबरोबर 5-6 महिने काम केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचा तो. आता त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी हे काम सोडते, खूप चांगलं आहे. प्लीज लाईक, सबस्क्राईब. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ठीक आहे. तर मित्रांनो बसलो इथं यार आता. खूप म्हणजे मनाला पण वाटतं, कारण की एक रिलेशन बिल्डअप झालेलं असतं मित्रांनो, नाही का. एक रिलेशनमध्ये असतो आपण, ते बिल्डअप झालेलं असतं. प्रत्येकाला वाईट वाटत होतं माहिती मला. जे जास्त करून क्लोज होते माझ्या प्रोसेसमध्ये त्यांना जास्त वाटत होतं. पण असं आपल्याला खूप काही शिकायला भेटलं या कंपनीकडून. लोकांशी कसं बोलतात, मजबुरीमुळे भरपूर लोक काम करत आहे, कसा पैसा कमवला जातो त्या गोष्टी शिकलो. ठीक आहे, खूप चांगले लोक भेटले. एक पण मला असा वाईट व्यक्ती नाही भेटला या कंपनीमध्ये. खूप चांगले होते, सगळे कष्ट करणारे होते. ते बघूनच मला खूप आनंद झालेला. पण आता पुढं काय करणार आहे काय नाही ते तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे, आपलं पुढचं प्लॅनिंग काय आहे काय नाही. तर असा होता आजचा दिवस. अजून आता कोणीतरी भेटणार आहे, अजून बघू आता कोण कोण भेटतं काय नाही ते. सगळ्यांना भेटून आणि घरी जातो. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ठीक आहे. अजून पण नाही आलेत मित्रांनो. मी त्यांना फोन केलेला, बोललो कधीपर्यंत येत आहे, पण ते बोलले ठीक आहे थांबतो आपण आता. कारण की मी नेहमी 2:56च्या ट्रेनने जातो, तुम्हाला तर माहिती आहे. मी एक पणदा म्हणजे गेलोच नाही, आपली कधी सुटलीच नाही 2:56ची ट्रेन, नाही का. मग त्याच्यानंतर ती बोलली की थांब म्हणून. असं मुलगी मैत्रिणीत माझ्या चांगल्या बहिणीसारख्या. आणि त्याच्यानंतर ते बोलले थांबलो. मग बोललो चला तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारून घेऊया. इथं थांबलो आहेत आपण स्टेशनला. तर विषय असा आहे मित्रांनो की सोडायचं रिझन तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण याच्यामध्ये खूप काही शिकायला भेटलं. खूप चांगले एम्प्लॉय होते कंपनीचे. माझा यूट्यूबला सपोर्ट करणारे, नेहमी मला प्रोत्साहन देणारे, तू असंच व्हिडिओ बनवत राहा, हिंमत नको हारू, या गोष्टी सांगणारे. तर तिथून ते मोटिवेट झालेलं, म्हणून मी पब्लिकमध्ये पण आता बोलू शकतो ब्लॉग शूट करताना. तर असे लोक भेटलेत ना. आणि नेहमी एक गोष्ट सांगतो, जवळचे जे लोक आहेत ना मित्रांनो, ते कमी तुम्हाला सपोर्ट करतील, पण जे असे अनोळखी लोक असतात ना ते लोक तुम्हाला जास्त सपोर्ट करतील. हे कधीही लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे सांगतो, खूप चांगले लोक भेटले मला. खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला माझा जीवनाचा हा.
नेहमी लक्षात राहणार मला TSI कंपनी, आणि खूप आठवणूक राहतील मला या गोष्टीच्या. नेहमी मी मुंबई येत राहील तर मी नक्कीच कोणाला भेटत असणार, विसरणार नाही कोणालाच. त्यांना पण बेस्ट लक. माझ्याकडून खूप खूप थँक्यू, त्यांनी मला एवढं बेस्ट विशेस दिलेत. ठीक आहे. आणि वर्षाने मला गिफ्ट पण दिलं, ते दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर वर्षाने काय गिफ्ट दिलं तिला. स्पेशल थँक्यू. ठीक आहे गाईस. तर आता ते येतील, दाखवतो तुम्हाला काय भेट आहे काय नाही. म्हणजे ते लोक आले की मग त्यांच्यासोबत पण भेटणं करून देतो तुम्हाला. ॲक्च्युली ते थांबलेले आहेत वरतीच वाटतं, येत आहे ते लोक. फोन केलेला मी माझ्या मित्रांना, त्यासाठी मी इथं थांबलेलो. अच्छा आहे, थँक्यू सो मच, बहुत अच्छा लगा, बरं वाटलं. राहिला आता. मिनल तेरे हिस्से का रहेगा अभी, जल्दी आ खाने को. मित्रांनो केक कोणी खाल्ला नाही, उरला आहे आपला केक अर्ध्याच्या वरती. अर्धा असेल ना. हा. दोन पीस आहेत अजून. तर आता विकायला थांबलोय तर 50 रुपयाला 2 पीस देऊन टाकू आपण. पेस्ट्री बन के बना के टेस्टी केक लो केक. केक 50 में 2 केक. अरे कौन रहेगा, मीनल को बुला ना, वो लेगी 100 का 2. 100 का 2 केक है. हाँ, उसको 500 का 2 दे दे. हाँ. ऐसा बोलेगा ना, किधर से उठा के लेके आए. अभी फ्रेश ही है दोस्तों. हाँ. किसी को लेना होगा तो मैंगो फ्लेवर. मैंगो फ्लेवर है ना. हाँ. केक लो केक. मैंगो फ्लेवर केक. गाईज इथं लोक खूप कमी आहेत, त्यांनी घेतला नाही आपला केक, सेलिंग नाही झाला. ये गरम मसाला नहीं साजन सर का बेचा जाएगा. साजन गरम मसाला. हाँ. तो अभी टिफिन में लेके जा रहा हूँ, जुगाड़ कर लिया, अभी क्या करेंगे. लेकिन अभी इसको पैसा दे रही, अभी इसको उल्टा किया तो ये गिर जाएगा. क्षितिजा आइडिया देगा. इसको पकड़. अभी मैं नहीं खा सकती. क्या बोलूं, ये क्या लाया है तू ऐसा, मतलब बचा हुआ लेके आया, कभी जिंदगी में लाया नहीं. चलो भाई ये बचा हुआ खा लेंगे. पहला टिफिन रख दो अंदर, नहीं तो ये हो जाएगा. क्षितिजा को रुका के रखा हूँ, और अरे आएगा 10 मिनट में. और नहीं, इसको बिना मत उतारो इसको. हे उधर क्षितिजा उधर. बाय क्षितिजा. ऑटोमध्ये घरी जातो. ट्रेनमधून खूप गर्दी होती म्हणून काही शूट नाही केला. घरी पोहोचल्यावरती भेटू, आपण बोलू. खूप काही बोलायचं आहे, घरी गेल्यावरती सांगतो तुम्हाला. तिथाला फ्रँकी पण घेऊन जातो, कारण की आपलं ठाण्याला कधी जमतं नाही जमतं जायचं परत. त्यासाठी बोलू चला तिला फ्रँकी पण घेऊन जाऊया. तिचा फोन आलेला, ठीक आहे बोलू. म्हणून मला उशीर झाला, आता 5:45 झाले. ठीक आहे काय, आपला स्टॉप आलेला आहे, तर उतरून आणि बोलतो तुम्हाला त्यासोबत घरी पोचल्यावर. बघते तिची फ्रँकी कुठं ठेवली आहे काय. जामुनचा फल आता त्यांचा शेवटचा दिवस होता आज. त्याच्यात नाही. तर डीमार्टला पण जाणार होतो पण कॅन्सल केलं मित्रांनो, लेट झालं म्हणून. ते कॅरी बॅग वगैरे घेऊन गेलेलो. क्या बात आहे. लास्ट फ्रँकी मुंबईची लास्ट फ्रँकी नीता आणणार आहे आता धडाधड. खाएंगे.
पण आहे गणित आणि गिफ्ट कार्ड. गिफ्ट हां लास्ट. हां खूप छान आहे. हां तुम्हाला दिलाय का वापस सोडल्याबद्दल? मला नाही ग ते आरोसाठी आणि कासव चांगलं असतं लाईफमध्ये, कोणीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ते. नाही नाही पण लेट आहे, थेट आहे ना. थँक्स फॉर बेस्ट गिफ्ट. कोणी दिलंय? वर्षा ठक्कर. थँक्यू वर्षा. ब्लॉग बघत असशील तर वर्षाला माझ्याकडून आरवकडून पण खूप खूप थँक्यू. खूप सारो लागे छे तारो गिफ्ट. गुजराती आहे ना भाई हो, तो कोई बात नाही. आणि खूप भारी वाटलं. आजचा दिवस खूप बेस्ट होता, कारण की सलोनीने, क्षितिजाने, रुचाने यांनी माझ्यासाठी केक वगैरे आणलेला. ठीक आहे. थँक्स फॉर मेकिंग अ वंडरफुल डे इन माय लाईफ, मेमोरेबल डे. ठीक आहे. खूप प्रेम दिलं कंपनीच्या एम्प्लॉईजनी. ठीक आहे. खूप मजा आलं. खूप छान प्रवास होता माझा. 2.5 वर्ष वर्किंग, 2.5 वर्षाचं जास्त वर्ष झालेले, 2.5 वर्षाच्या वरतीच झालेले ऑलमोस्ट. वर्क फ्रॉम होम मी घरून काम केलं त्यावेळेस पण. आणि आता सध्या ते TL वगैरे त्यांनी पण सोडलेला जॉब, नवीन TL आलेले ते पण चांगले होते. ठीक. तर खूप भारी प्रवास होता. खूप बोलावं तेवढं कमी आहे. खूप शिकायला भेटलं. म्हणजे खूप चांगला प्रवास होता हा. आणि खूप पॉझिटिव्ह झालो. त्या लोकांचे विचार वगैरे, प्रत्येकाच्या गायडन्स, निखिलेश सर झाले, इनाशो झाले, माणिकराव झाला, हमारा गोल्डबर्ग हो गया. ठीक आहे. समजलं असेल गोल्डबर्ग म्हणजे कोण. आणि ते मित्र पण भरपूर होते, शुभम वगैरे, प्रथमेश, प्रदीप. ठीक आहे. साजन सरांचं खूप गायडन्स भेटलं. अशा सगळ्या गोष्टी होत्या. कॉमेडी मॅन हमारा आमीन. त्याच्यानंतर नूरने तर सोडलेलं, नूरला पण मिस केलं. आणि सलोनीनं पण, मिनल, त्याच्यानंतर भरपूर सारे, गणेश वगैरे, भरपूर सगळे ज्यांच्या कोणाचं नाव नाही आठवते. ठीक आहे. आठवायचं म्हणजे ते लक्षात नाही येते सगळ्यांचं नाव. आता खूप सारे एम्प्लॉईज आहेत. ठीक आहे. तर जे आले लक्षात ते लवकर नावं घेऊन टाकले. एवढे खूप सारे फ्रेंड्स होते. तर असा होता आजचा दिवस. ठीक आहे गाईस. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि इथून पुढे मी काय करणार आहे, ठीक आहे, ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. निवांत मस्तपैकी. आणि काय डिसिजन घेतला आहे आम्ही, काय करणार आहोत आता पुढचं, काय विषय, लाईफ चेंजिंग होणार आहे की नाही, जॉब का सोडला आहे आपण. ठीक आहे. सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करून निवांत, काही टेन्शन घेऊ नका. ब्लॉग मोठा होईल म्हणून बोललो चला पुढच्या ब्लॉगमध्ये आता डिस्कस करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून ठेवा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.